सौंदर्याने नटलेला श्रीदेव कलेश्वराचा नागदा मारुती परमपूज्य राहुल महाराज परमपूज्य अण्णा महाराज यांचा वरदहस्त लाभले. नेहरूगाव रणधर मित्रमंडळ आणि नागदा मारुती मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देव दीपावलीच्या निमित्ताने परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उद्देशाने हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी स्वतः विजय उर्फ गुंडू साहू त्याचप्रमाणे आजचे माझे प्रतिस्पर्धी यांनी आता भजन सादरीकरण केले ते सन्माननीय विनोद चव्हाण बुवा, माझ्यानंतर भजन सादरीकरण करणार ते सन्माननीय संदीप लोके आम्हा तिन्ही बुवांना या ठिकाणी आमंत्रित करून त्या परमेश्वराचं नामस्मरण करण्याची जी संधी दिलेली आहे त्याबद्दल सर्वप्रथम रणधुंदर मित्रमंडळ आणि या मंडळाचे सर्व सन्माननीय रुपेश पावसकर आणि त्यांची मित्रमंडळी यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय. या ठिकाणी जमलेल्या रसिक मायबाप प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतोय. मग या जमलेल्या मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक नामवंत बुवा, नामवंत पक्ष्वदक, नामवंत व्यक्ती या ठिकाणी हजर आहेत. त्यामध्ये सन्माननीय गजाभाऊ देसाई, राजा सामंत, संतोष पालव बुवा, निवेदक सन्माननीय निलेश गुरव, त्याचप्रमाणे सन्माननीय पावसकर यांचे वडील अशोकजी पावसकर, सन्माननीय या ठिकाणी दीपा सावंत आलेले आहेत, अमित सावंत आलेले आहेत, जे दुबईला असतात आणि माझ्या भजनावर खूप प्रेम करतात ते सन्माननीय सचिन केळुसकर या ठिकाणी आलेले, सन्माननीय बाळा परब या ठिकाणी हजर आहेत, भाऊ नाटेकर आलेले आहेत, यांचे मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. आणि ह्या कार्यक्रमासाठी जास्त ज्यांनी मेहनत घेतली ती जोड गोळी म्हणजे संजय करलकर आणि राजा महाडेश्वर यांचे मी स्वागत करतोय. आणि मगापासून ज्यांचं जास्त नाव घेतलं तर ते प्रकाश करलकर, जुने जाणते पखवाजवादक यांचे मी पण माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. रवी कदमबुवा हरियवाडी ओरोसवरून या ठिकाणी आलेले आहेत. विनंती करतोय थोडा वेळ इथे बसण्याची कृपा करावी. अजूनही मायबाप प्रेक्षकांमध्ये अनेक भजनी बुवा आहेत, पखवाजवादक आहेत, मान्यवर व्यक्ती आहेत, त्या सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक आहे. महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण जगताचं दैवत श्री गणरायाला वंदन करून विद्येचं दैवत सरस्वती मातेच्या चरणी नतमस्तक होऊन तिथली स्थान देवता आणि रंग देवतेला वंदन करून माझी ग्रामदेवता ही सातेरी मातेच्या चरणाशी लीन होऊन सत्याजवळी श्री सत्यनारायणाला वंदन करून बऱ्याच स्त्री मातेचं मन म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून छत्रपती संभाजीराजांना मानाचा करून भजनबाईच्या या तिरंगी सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टम आहे, त्यांचे सुद्धा मी माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानतोय, धन्यवाद देतोय. हॅलो हॅलो हॅलो. मंडळाने जवळजवळ 30-40 मिनिटं, 30-35 ते 40 ठीक आहे एवढी दिलेली होती, परंतु विनोद चव्हाण बुवांनी जवळजवळ 1 तास घेतलेला आहे. मोठे गायक कलाकार आहेत ते. 1 तास समजा मी घेतला तर 12-12:15 होतील. 1 तास यांनी घेतलं तर परत 4:15ला हिशोब केला तर 4:15ला लोकेबुवांकडे गजेर येणार. आणि असं जर टायमिंग जर लक्षात आलं तर त्याच्या चेहऱ्यावर जर हसू नसलं तर त्याच्यात काही वेगळंच नाही विषय. तुझा अरे विषय ना बुवा, टायमिंग बघूनच हसू गेलं, गायब झाला. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही मोठे आहात, जुने जाणते आहात, तुमची चुकी कोण काढू शकत नाही. नाम गुम जाएगा तुम्ही जे गाणं गायलात हे बुवा गाऊन दाखवतील. ठीक आहे, मी काही एवढा वेळ घेणार नाही. ती 40 मिनिटात 100% संपवणार. तू जाऊ दे, आता जरा सुरुवात करते आणि मग बोलूया आपण. तुम्ही जाऊ शकता बाहेर म्हणजे नेहमीप्रमाणे. पुन्हा एकदा सांगतोय, देव दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा देतोय. आणि देव एक ना, देव दीपावलीच्या दिवशीच विष्णुदेवाची सुटका झाली आणि तो बाहेर येलो कडेसून पाताळ असून. तो कोणाबरोबर होतो? तो बळीराजाबरोबर होतो. मागे पण बडबड करतात. असं रे, ठीक आहे. मागच्या बाजूला जे गडबड करतायत ना, खूप मोठी गडबड होती त्यांची. मागे
मंडळाचीच लोक असणार. ते विनोद चव्हाण बरोबर 1 तास घेतलं म्हणून मीटिंग चालू आहे त्याची. बोल का टायमिंग देऊया. चला तुम्हें देखता हूँ तो लगता है ऐसे कि जैसे युगों से तुम्हें जानता हूँ, तुमसे मिलकर ना जाने क्यों और भी कुछ याद आता है, याद आता है तुमसे मिलकर. हे जे प्रेम आहे ना ते जरा वेगळं आहे. रखुमा माझी पेरणी करी, रखुमा माझी पेरणी करी, मध पांडुरंग नांगर धरी, मध पांडुरंग नांगर धरी. मन लागो रे लागो रे, 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 मन लागो रे लागो रे. नमो एकदंता शिवगौरी सुता. तुझिया चरणी ठेवितो माथा, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता. शरण आलो मी तुला भगवंता, शरण आलो मी तुला भगवंता. गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहता, गौर रूप हे तुझे पाहता. सौख्य लाभू दे
अमुछा चिता कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ विघ्नहर्ता गणपती गजानन पवनपुत्र हनुमान ग्रामदेवता देवी साती कुलदेवता व्यानमाता भवानी रंगदेवता श्रीदेव कलेश्वर परम पूज्य राम सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य अशोक सामंत तुळशीदास धन्यवाद. अतिशय उत्कृष्ट सुरुवात सन्माननीय विनोद चव्हाण बुवांनी केलेली आहे. विनोद चव्हाण बुवा हॅलो खरं आहे निवेदनामध्ये त्या देसाई काकांनी सुद्धा सांगितलं की विनोद चव्हाण बुवा पेटीचे मास्टर आहेत. भजन त्यांचं छान आहे. माझ्या बाबतीत म्हणाले की थोडंफार बोलण्याची कला आहे आणि लोकेबुवांबद्दल पहाडी आवाज आणि खरं आहे ते नाकारू शकत नाही कोण. विनोद चव्हाण बुवांनी सांगताना सांगितलं आपल्या त्या बोलण्यामध्ये की गुंडू सावंत अध्यात्म बोलणं चांगलं आणि कोल्हेसुख मिळेपर्यंत लोकेबुवांना तुम्ही सांगितलं की पहाडी आवाजाचे बादशाह दुसरे जे बुवा होते कोण म्हणजे काय झालं बुवा काय आहे त्यांनी सांगितलं आत्ताच्या घडीला बरोबर ना आत्ताच्या घडीला लोकेबुवा आहे ते पहाडी आवाजाचे भाषे मान्यच करावं लागेल. केवळ पळ काढूची म्हणून आता समजा पेटीच्या बाबतीत तुझ्यापेक्षा सुद्धा अतिशय उत्कृष्ट पेटी वाजवणारे डबल बारीक क्षेत्रात व्यंकटेशनर असत ना. व्यंकटेशनर खूप छान पेटी वाजवतात लक्षात येईल म्हणजे वाजवतात ते. मग असं आम्ही बोलणार नाही ना. मी तुला असं बोलणार नाही की विनोद चव्हाण बुवांपेक्षा ते वाजवणार का कारण तुका कोलेसुख मिळता की तू आत्ताच्या घडीत मास्टर असस मग ते घ्यायला देणार मी. पण त्यामुळे काय लोकेबुवांचा स्वभाव आहे तसा की तो रागीत थोडाफार आहे थोडाफार दिसतो त्याला खोटं सहन होत नाही. आता खोटं काय काय तू बोललंस काय सत्य बाहेर पर्यंत खोटा गावभर फिरा नेलेला असता लक्षात घे. त्याच्यातला खोटा जर डबल बारीक क्षेत्रात कोण असत ना तर तू विनोद चव्हाण तुझ्या माहितीसाठी लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात भरपूर आणि विश्वास ठेवण्याजोगं तू असस. अरे रुपवळ खाई त्याला खाऊ तू रुपवली घेतलंस तर ती म्हणालो की रायगडची नायाती बरोबर ना. आणि मी ह्याच्यामध्ये चेंज केलं म्हणजे आईजीच्या जीवर बाईजी उदार आणि साशेच्या फोडणीच्या भातार जावय सुभेदार तशी तुझी परिस्थिती झाली आहे लक्षात घे. अरे विनोद चव्हाण बुवा आहे कारण त्याच्यामध्ये क्वालिटी आहे. तो आता त्याची मागची एक बारी ऐकली मी तुमच्या दोघांची हा तुमच्या दोघांची बारी ऐकली मी एक. मी का हजर नव्हतो म्हणजे प्रत्यक्षात तिथे हजर नव्हतो पण त्या युट्यूबवर दिसत होतं हे बाबा तू बोललत ना की विनोद चव्हाण बुवा ह्याच्यात पटायचा म्हणून चुकला म्हणजे तू ऍक्शन केलेली आहे ना ऍक्शन केलंय आणि तू बघ शरम वाटली माका मी मान खाली घातली नाही पटत ना मला. आता थूक लावणार तू असंच की नाही हो असं तो म्हणता माका माहितच नाही देवा शपथ कारण आम्ही आतापर्यंत म्हटलंच नाही. पण तू स्वतः मान्य करू नको की ती रायगडची चाल आहे. तू स्वतः तू सांग ना. आता ह्याच्याकडे 35 वर्ष ह्याच्याकडे तरी काय हा परशुराम बुवांची पट्टी चालवतोय ना जसा हा
तशी ती तो कॉपी करतो आणि त्याच्याबद्दल त्याला मार्क दिलेच पाहिजेत ना. पण स्वतःचा 35 वर्षात काय हा का परशुराम पंचरत्नांची आपण आठवण घेतो, बरोबर ना. आता तू आमची नावं घेऊची परत लोकांना वेळ दिली आहे नवीन पिढी. आता मग सांग तुझ्याबद्दल काहीतरी घेतील बाबा, तुझा काहीतरी वेगळा, माझ्याबद्दल बाबा बोलणार उभं, ह्याचं काय घेतील सांग. परशुराम भुवनचं 35 वर्ष गातो म्हणून घेईल का कोण. म्हणून काय इथे कॉपी करणं बहुत तुमका सांगते, कॉपी करणाऱ्याची इतिहासात कधी नोंद होत नाही. स्वतःचं अस्तित्व त्याच्यासाठी निर्माण करूचा लागतं, चोरून का असे ना, पण तर अस्तित्व ह्यानं निर्माण केलेलं लोकांचं. आता राहता राहिला विषय काय, विनोद चव्हाण बुवा बोलले की हो आता बोलतो लो. अरे बुवा आज नागदा मारुतीकडे म्हणजे हा कार्यक्रम आहे आणि आपण रामनामाचा जप करतोय, रामकृष्ण हरीचा जप करतोय आणि जिथे जिथे रामाचं नाव घेतलं जातं तिथे पहिलं जर भजनात कोण येत असत ना तर तो हनुमंत असतं, लक्षात ठेव. आणि ह्या जाणीव करून देणं आपला आपले गरजेचा. त्यामुळे रामनामावरच जर आपलं भजन चाललंय तर त्याच्याबद्दल 4-2 गोष्टी आपण एकमेकाबद्दल वाईट बोलण्यापेक्षा या युट्यूबच्या माध्यमातून जेव्हा जाताना काहीतरी वाईट, तेव्हा जे कमेंट्स येतात ना ते असं वाटतं भजन आजच्या घडीत सोडू पाया. तुझे कमेंट्स त्या दिवशी याने त्या दिवशी सांगितलं ना वो तुझे कमेंट्स वाच म्हणून, त्या कमेंटवाल्यांच्या मागे लागू नकोस, काय गरज नाही आपला, बरोबर ना. पण ह्याच्यासारखे लोक लक्ष ठेवून असतात त्या कमेंटवर, कारण यांचा घराकडे धंदो नाही. बघ आज आमच्या 3 बुवांमध्ये तू काळा किती घालून गेलं, तुका काय प्रॉब्लेम हा. निषेध कोणाचं करतं, आमच्या दोघांचा निषेध करू तुझं का आम्ही काय केलं. अरे एक लक्षात घे, ही कृत्या होत गेलीत कारण कृतेच्या रेणुका कृत्या तुझ्यासाठी सांगते. आमच्या दोघांचा निषेध करतो. ह्या वाक्य आम्ही दोघांनी जर मनावर घेतलं ना, मनावर घेतलं तर तुका गजानंतर पेटी कुठवून घरात जावं लागतं. मी चॅलेंज आहे माझा. मस्करी म्हणजे असली मस्करी, 4 चौकात हे किती लोक बघ ना, इतकी डबल वारी तुका वाटला तुझ्यासाठी जमली आहे हा, आपल्या तिघांसाठी. पुढचं ऐकायला गेलं तू हुळको कसो रे, बोलतो का मध्ये बोला नको तो असाच करतो हुळकेगिरी तू. अरे आपल्या तिघांमुळे जमली. हल्लीच्या ज्या बाऱ्या झाल्या, मी देवाला स्मरून सांगतोय, हल्लीच्या ज्या बाऱ्या झाल्या आपल्या दिवाळीपासून म्हणजे पावसाचा विषय झालो होतो, ह्या अलीकडच्या काळात एवढी ही गर्दी कधीच झाली नव्हती. एकदा तुमच्यासाठी तुम्ही जोरात टाळ्या वाजवा. त्यामुळे वेडवाकडं काही न बोलण्यापेक्षा बुवांना फक्त एक सांगतो, कृत्याचे रेणुका कृत्या त्रेताय द्रौपदी सती कृत्या द्वापार द्रौपदी कृत्या कृत्या ग्लेचम गृहे गलव. म्हणजे रेणुकेच्या समाधानासाठी परशुरामाने क्षत्रियांचा संहार केला. जानकीसाठी रामाने रावणाशी युद्ध केलं, द्रौपदीसाठी पांडवांनी कौरवांचा संहार केला. असं प्रत्येक युगात होत गेलं आणि कलियुगात ह्या डबलवारीच्या क्षेत्रात सुद्धा असाच होत जातला. आज एक कोणतरी एकाची कोणती तरी नाट मोडतली तेव्हाच ह्यो समतोल राखलो जातो, लक्षात ठेव. हे आमच्या तिघांचे नाट म्हणजे कशी अशी, आमच्या तिघांचे बारे शक्यतो होत नाही, कमी होतात, बरोबर ना. कारण हे बिझी असतात भाऊ. 1 तास भजन, तू कधी स्पर्धेत गेलं, स्पर्धेच्या भजनात 30 मिनिटात अख्ख्या भजन होतात. तुझ्यापेक्षा किती गाणार आहेत ते लोक, काय 15 मिनिटात. तू का ते मात्रा किती वेळा बोलशील रे तू, 1-2-12 पर्यंत आमका मोजू गेलोच नाही तो किती काय तुझा. अरे कंटाळले, ठीक आहे ना बुवा, त्याची तयारी आहे. अरे गाता गळा चिमता बाळाने लिहिता थोडं, बरोबर ना. 10 मारल्यानंतर समजता पकवत काय ते का आणि परत शिकव ते काय शिकवतो तू. ह्याच्यात कमतरता कोणाची दाखवतो तू सांग मला. तुका पकवा येता ह्याच सांगायचा ना, मी सांगते ना तुका येता. माझी लाल किती पण ती घासून मेल बाकीचे आम्ही काय ऐसा ह्या करतो होय. ह्याची किती सेवा बघ ना, आवाज खडे राहता तर तो म्हणतो पंचमच्या वरती दैवत पर्यंत जात होता. मी बघले ना खोपकर, वामनराव खोपकरांचं भजन मी ऐकलंय बुवा. आता किती ऐकलंय म्हणून झालंय तर परत ह्याच्या पोटात गोळ येतो. आम्ही बघितलंय तिथे समोर जाऊ दे, तो विषय नाहीये. मग ते गरज नाही ना बुवा. तो असं ना पंचम पर्यंत जाता नसत तरी नशीब तू पुढचा काय सांगा नाही, वरती गेल्यानंतर काय होता.
अरे तू सांग आता काय सांगतलं मग हे काय पाठसून घालतलं तू आता सांगतलं का तो तुझी नाट मोडतलं मी सांगतोय माका आज बारी बोलायची काय गरजच नाही इतकं तू त्याका बोललंस फक्त त्याच्या लक्षात येऊ काय हा कारण 12वीत तीनदा नापास असल्यामुळे त्याचं करंट लेट पेटत त्याका जरा अशी चावी द्यायची लागतं ह्या बोललो तुका असं नको करू ना हा नको माझं मधल्याचं कामच ता देवा शपथ मी समजा नाही बोललो हिंमत नाही ह्याची पण बोलायची माका आणि ह्याची तर नाहीच मी देवा शपथ सांगते म्हणून मी बोलते जेणेकरून जमलेले मायबापेक्षा थंडी नाही तू थंडी नसल्यामुळे आलेत आणि थंडी असते तर घराकडे काय करणार होती एक विषय झाला काय अरे घराकडे भजन करणार होते सन्माननीय दीपा सावंत या ठिकाणी आलेले आहेत पेंडूरवरून त्यांना विनंती करतोय या ठिकाणी त्यांनी खुर्चीचा मान राखावा पण तुम्ही पैसे दिलेत त्याचे गावणच नाही मोठी नोट होय ना मग ह्याचं लक्ष कसं कावळ्या अरे ह्याचं लक्षच पैशावर असतं देवा शपथ पण बुवा नाही अरे बाबा टेन्शन नको माणसांचा आनंद पैशावर नाही बुवा परिस्थितीवर अवलंबून आहे ही गर्दी बघून मी सुद्धा भियाले देवा शपथ सांगतोय बरोबर ना फुगो विकणारं पोरगो असताना बाजारात त्याला फुगो विकल्यानंतर आनंद मिळता दुसऱ्या पोरग्यात तो फुगो विकत घेतल्यानंतर मिळता तर तिसऱ्याक तो फुगो फोडल्यानंतर मिळता म्हणून आपला आनंद ही परिस्थिती ज्या मायबाप प्रेक्षकाने आपल्या खुर्चीवर आम्ही ह्या ऋण कधी फेडू शकत नाही लक्षात घ्या थंडी बरोबर ना थंडी असो ऊन वारा पाऊस काही असू दे ही भजनावर प्रेम करणारी मंडळी या लक्षात घ्या आणि मंडळ नाव काय रणझुंजार बरोबर ना त्यांच्याबद्दल आपण नंतर बोलू जे लोक म्हणजे जे मंडळ एवढी गर्दी खेचू शकतं ते मंडळ काही करू शकतं त्या मंडळाची परत वावा करण्याची काय गरज नाही तुका सांगतोय तुका वाटत असतात तुका बिदागी भरपूर दिल्या तुका वाटत असतात मंडळापासून अजून 500 रुपये तुका बक्षिसाच्या रूपात गावतील तर तू आमका गावतात त्याच्यावर तू खुश माफी मागतोय परवा माझी पेटी जराशी बेसूर झालेली विनोद चव्हाण बोन सांगितलं पण मध्ये काल या म्हणजे शक्यच झालं नाही मला थोडीशी बेसूर आहे पेटी जरा समजून घ्या जरा पेटीचा आवाज कमी होतो मी स्वरात पटको असाय त्यामुळे पेटीचा आवाज मला कमी येलो तरी चालत बरोबर पण तू तर नाम गुम जायगा गाणं जरा शिकायला माझ्याकडे येतो देवा शपथ सांगते आई शपथ तुझ्या इतक्या खराब गाणं आतापर्यंत तिन्ही बुवात आम्ही कोणीच गाव नाही देवा एक ओळ गाते एक पुढची ना ह्यो भारी गाता देवा शपथ वरती आता ना नाम गुम जाए चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज ही पहचान कैसा गाया कल सुन जाके घर पे श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे दिल के नगीने
सन्माननीय चेअरमन दीपा सावंत यांच्याकडून माझ्यासाठी हे बहुमूल असं 500 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय. त्याचप्रमाणे सुरुवातीला कोणी दिलेले जरा मला सांगा ना प्लीज. 500 दिले असं विषय. हिने तुझ्या वहीत चुकल नाही म्हणजे. अरे 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 विनोद, तू काय माझं काय दुश्मनच काय? मुळीच नाही रे. केवळ काय तू बोल काय येऊ शकतात ना तसा विषय काय आहे ना. नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा, नको विसरू संकेत मिलनाचा. तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा, तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा. नको विसरू संकेत Pama
जम्मेवाडी, अनिल करलकर, उल्हास तुळसकर, सुमित कांबळी, नंदकुमार मुगडे, तेजेश चव्हाण, विनोद मांजरेकर, कल्पेश चव्हाण आणि समीर परब यांकडून माझ्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्याचप्रमाणे डबलवारीचे बादशाह श्री गुंडू सावंत यांचे भाऊ नाईक वेतुरे यांकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचे पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे अरुण भोवर वाळूवाले यांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. या ठिकाणी माझे अगदी जवळचे नात्यातले भावकीतली सगळी मंडळी या ठिकाणी समोर आलेले आहेत. त्यांचं स्वागत करतोय. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतोय. कारण खूप जण आलेत, सगळी भावकी आले वर्धेवरून, त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. रुपावली घेतोय. बोनी रुपावलीमध्ये सांगितलं की 28 आपल्याला माहित नाहीत ती युग, 28 युग कशी कशी दडलेली आहेत सांगितलं. आणि त्यामध्ये सांगितलं की या महाराष्ट्र सुखी नाहीये. या महाराष्ट्रात जोपर्यंत वृद्धाश्रम नाहीशी होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुखी असं म्हणता येणार नाही. काय बुवा, या महाराष्ट्रात बाकी तो विचार करूया नको. आपल्या सिंधुदुर्गापुरतो जरी विचार केला बरोबर ना, तरी सिंधुदुर्गात जे वृद्धाश्रम आहेत तुम्ही तिथे जाऊन बघा. जे वृद्धाश्रमामध्ये जी लोक आहेत ते आपल्या सिंधुदुर्गातले नाही आहेत, तर ते बाहेरचे लोक येऊन त्यांना तिथे आधार दिलेला आहे. समजा आता तू सांगतोस की हे बंद करूया म्हणून, म्हाताऱ्यांका काय करूया सांग. मग काय त्याच्याकडे हे उपाय तुझ्याकडे हा का? अरे श्रीमंताचे काय आपले गावला म्हणून खिचं वाटतच नाही, हे येऊन फेकतं लोकांच्या अंगात, असं उपयोगाचं नाही ना बुवा. त्याच्यासाठी नियोजन करावं लागतं सगळं. कोणत्या बापाशी काढून, अरे काय परिस्थिती बेकार आहे ना बुवा. त्या वृद्धाश्रमामध्ये जाऊन बघ, पंदूरला 2 असं भिरवड्या के का अजून इकडे आहेत. जन्म दिलेल्या मुलांच्या नावावर ना उंबरठ्यावर बसून म्हातारे रडतायत. ही परिस्थिती सिंधुदुर्गातला माणूस सांभाळतोय आणि तू सांगतो बंद करा म्हणून. बरं, महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झालं तर तुझी काय पेन्शन वाढतली गाडे वगैरे, काय तुझी बिदागी वाढतली भजनातली काय बुवा. आपण अभ्यास करून एखादा विषय लोकांसमोर मांडू करू. पैसो म्हणजे सर्वस्व नाही. रामायण, महाभारत, भागवत गीता. रामायण काय शिकवतं? पाचशेची नोटी आहे. काय मार्गदर्शक? अच्छा, तबला महारती सुरुवाती शब्द लागना. राजा भाऊ तबला मार्गदर्शक प्रमोद मुंडगे सर यांच्याकडून विराज भावकर माझा पखवाज होता, यांच्यासाठी हे 500 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतोय, शुभेच्छा देतो. धन्यवाद. शब्द लागना तो विषय. रामायण काय शिकवतं, महाभारत काय शिकवतं, काय जीवनात करावं हे रामायण शिकवतं, काय करू नये हे महाभारत शिकवतं, आणि जीवन कसं जगावं हे आपल्याला भागवत शिकवतं. आपला संपूर्ण भजन हे सुद्धा रामकृष्ण याच मंत्रावर अवलंबून आहे. आपण हिंदुस्थानमध्ये राहतो, आपण हिंदू आहोत, या प्रत्येकाने लक्षात ठेवू काय बुवा. इकडचं तिकडचं बोलण्यापेक्षा रामायण महाभारताचे जे 4-2 गोष्टी सांगितले ना, तर 100% आपल्याला त्याचा उपयोग होईल. नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा परिधान करायचा आणि केवळ पंचम मध्ये गायचं, जेणेकरून ते होत नाही. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, संभाजीराजांनी काय केलं, आपल्याला संभाजी महाराजांना केव्हा ओळखलं, जेव्हा छावा चित्रपट आला तेव्हा आपल्याला खरे संभाजी महाराज कळले. छत्रपती शिवाजी महाराजांवर एवढे प्रेम करणारी लोक होती, त्यांचे मावळे एवढे प्रेम करायचे. एका लढाईत एका मावळ्याचा हात तुटला म्हणून तो घरी गेला, त्याच्या मागोमाग त्याची काळजी होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्याच्या मागोमाग त्याच्या झोपडीत गेले आणि शिवाजी महाराजांना बघितल्यानंतर तो ओक्साबोक्शी रडायला लागला. महाराज म्हणतात अरे तुझा हात तुटलाय, 100% तो बरा होईल. तो मावळा म्हणाला महाराज माझा हात तुटला याचा मला दुःख नाही, याचं मला रडू येत नाही. तर छत्रपती
म्हणजे जगाचा राजा जाणता राजा माझ्या झोपडीत आलाय, पण मी त्याला वाकून दंडवत करू शकत नाही म्हणून मी रडतोय, एवढं सांगणारे मावळे त्यावेळेस होते, लक्षात घ्या. आणि आता आपल्या ह्या युगात एकमेकाचे फक्त पाय खेचूचे कामं चालू आहेत. आम्ही एकमेकांचा बरा कधीच बघवणार नाही, लक्षात ठेवा. एकमेकाची काहीतरी उणीव आहे ती काढून लोकांसमोर मांडून आपणाला कसे टाळी मिळतात ह्याचाच आपण फक्त परिपूर्ण अभ्यास केलेला, लक्षात घ्या. म्हणून एक म्हण आहे बुवा, किसी भी लकड़ी के कटने का किस्सा न होता अगर कुल्हाड़ी के पीछे लकड़े का हिस्सा न होता. हे समजायला पाहिजे. रुपवळ घेतोय कारण बुवांना सुद्धा मिळालं पाहिजे. आणि गजरासाठी मायबाप प्रेक्षको विनंती आहे, आपण तिन्ही बुवांचे गजर ऐकून नक्की जा. आणि विनोद चव्हाण बुवा वेळेचं भान लोके सांगतील.
Thank you.